हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे डे 2 आणि आपला पूर्ण फोकस राहणार आहे एनर्जी बूस्ट आणि स्ट्रेंथवर. चला तर मग करूया. ओके, सो सगळ्यात पहिले ॲज युजुअल आपण वॉर्मअप करूया. आज आपण पूर्ण आपला फोकस आपल्या स्ट्रेंथवर देणार आहोत. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण हँड रोटेशन करणार आहोत. हाताची मूठ बनवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Anti-clockwise. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण करणार आहोत वेस्ट रोटेशन. इनहेल करत आपण बॅक बेंड करणार आहोत आणि एक्झेल करत आपण पुढे येणार आहोत. ओके, माझ्यासोबत करायचं आहे. इनहेल बॅक, एक्झेल फ्रंट. 1 इनहेल, 2 एक्झेल, 3 4 5 6 7 8 9 and 10. आता आपण करणार आहोत बॅक ट्विस्ट. त्यासाठी पायामध्ये गॅप घ्यायचा आहे. दोन्ही हात समोर. इनहेल सेंटर, एक्झेल बॅक. इनहेल सेंटर, एक्झेल बॅक. 10 रिपिटेशन करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण काही पायाचे वॉर्मअप करूया. इनहेल करत पाय पुढे, एक्झेल करत मागे. उजवा पाय 10 वेळेस, डावा पाय 10 वेळेस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाने करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण आपल्या पायाला असं हक करणार आहे. होल्ड. 1 2 3 4 5. बॅक. 1 2 3 4 5. डाव्या पायाला सेम. 1 2 3 4 5. बॅक बेंड. 1 2 3 4 5. हा झाला आपला वॉर्मअप. आता आपण आज करणार आहोत सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार करण्यासाठी मॅट आपण आज 3 राऊंड्स करणार आहेत. पहिल्या राऊंड मध्ये मी तुम्हाला कसं करायचं सांगेल आणि दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही माझ्यासोबत करा. त्याचबरोबर मी त्याचे फायदे पण सांगेल आणि कोणी करायचं नाही ते पण सांगेल. ठीक आहे. सूर्यनमस्कार करण्यासाठी आपण मॅटच्या सुरुवातीला यायचंय. आपले हात नमस्कार स्थितीत. इनहेल करायचं आहे आणि एक्झेल. ओके. 2 करताना इनहेल बॅक, बॅक बेंड, एक्झेल. 3 4. आता 4 ला आपण उजवा पाय समोर घेणार आहेत, दोन्ही हाताच्या मध्ये. आपली नजर समोर. इनहेल, श्वास घ्यायचा आहे. 4 एक्झेल पर्वतासन, याला अधोमुख श्वानासन म्हणतात.
आपल्या पायाच्या टाचा जमिनीला टेकून आणि आपली चीन चेस्टला लावायची आहे. 6 अष्टांग नमस्कार. सगळ्यात पहिले आपण गुडघाखाली टेकवणार आहोत. श्वास घेणार आहोत इनहेल आणि एक्झेल करत आपली चेस्ट जमिनीला लावणार आहोत आणि चीन आपलं पोट आणि हिप्स वरतीच राहणार आहेत. एक्झेल. 7 भुजंगासन. दोन्ही हात चेस्टच्या बाजूला, आपले कोपरे आपल्याकडे, बाहेर नाही. इनहेल करत आपल्या नाभीपर्यंत शरीर वरती उचलायचंय. ओके. 8 एक्झेल. परत अधोमुख श्वानासन. 9 डावा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये. इनहेल. 10 एक्झेल. 11 इनहेल आणि 12 एक्झेल. आता आपण उजवा पाय समोर घेतला. आता आपण पुढच्या सूर्यनमस्कारला डावा पाय पुढे घेणार. जेव्हा आपण उजवा आणि डावा दोन्ही पाय घेऊन करतो तेव्हा आपला एक सेट पूर्ण होतो. चला तर मग आपण आता सूर्यनमस्कारचे काही फायदे पाहूया. त्याचबरोबर तुम्ही माझ्यासोबत करायचं आहे. याने आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. याने आपल्या हृदय, स्नायू, सांधे त्याचबरोबर आपली डायजेशनची कार्यक्षमता वाढते. याने आपली फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच लवचिकता वाढते. कारण यामध्ये आपण उभे राहून ते झोपेपर्यंत पूर्ण आपल्या शरीराला फ्लेक्झिबल करण्यासाठी फायदा होतो. याने आपले वजन नियंत्रणात राहते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे सूर्यनमस्कार सगळ्यात बेस्ट आहे. याने आपलं मेटाबॉलिझम वाढते आणि पोटावरील चरबी कमी करण्यास सुद्धा मदत होते. याने आपले स्नायू बळकट होतात. हात, पाय, पाठ, पोट आणि खांदे मजबूत होतात. त्याचबरोबर आपलं डायजेशन सुधारतं, रक्ताभिसरण सुद्धा सुधारतं. याने आपली खांदेदुखी आणि पाठदुखी कमी होण्यास मदत होते. आता पाहूया मानसिक फायदे. याने आपला तणाव कमी होतो, एकाग्रता सुधारते, त्याचबरोबर स्वतःबद्दल आपल्याला एक पॉझिटिव्हनेस वाढतो. आता पाहूया सूर्यनमस्कार कोणी करायचे नाहीयेत. प्रेग्नेंट लेडीजनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचे आहेत. जे हार्ट पेशंट आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांना विचारून करायचं आहे. ज्यांना पाठीला काही गंभीर समस्या आहे त्यांनी करायचे नाहीयेत. ज्यांचे हाडे कमकुवत असतील त्यांनी पण करायचे नाहीयेत. पिरियड्स दरम्यान पण मुलींनी करायचे नाहीये आणि ज्यांचा हाय बीपी आहे त्यांनी पण करायचे नाहीये. सूर्यनमस्कार मध्ये 12 पोजेस असतात. तुम्ही रोज 12 सूर्यनमस्कार घालाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आता आपण करूया वीरभद्रासन. यासाठी पायामध्ये गॅप घ्यायचा आहे. उजवा पाय उजवीकडे असा बेंड करायचा आहे. दोन्ही हात जमिनीला पॅरलल. आपली नजर समोरच्या हाताकडे. नॉर्मल ब्रीदिंग. श्वास कुठेच रोखून नाही ठेवायचा आहे. चला तर मग बघूया वीरभद्रासनचे फायदे. याने आपले मसल्स स्ट्रॉंग होतात आणि पायांना ताकद. त्याचबरोबर बॅलन्स आपला सुधारतो. ज्यांना बॅलन्स मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी हे नक्की करायचं आहे. आपला जो पाठीचा कणा आहे आणि खांदे आहेत ते मजबूत करायला पण मदत होते. तुम्ही 30 सेकंद उजव्या बाजूने करायचे आणि 30 सेकंद डाव्या बाजूने करायचे आणि हळूहळू आपण टायमिंग वाढवणार आहोत.
ओके, रिलॅक्स करणार आहेत. आता आपण करणार आहोत अधोमुख श्वानासन. यासाठी आपल्या गुडघ्यांवर बसायचंय, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हात समोर, जसं आपण सूर्यनमस्कारला केलं तसंच. टाचा लावायचा प्रयत्न करायचा आहे. होल्ड. याने आपला पाठीचा कणा ताणला जातो आणि आपली पाठ लवचिक बनते. त्याचबरोबर आपले ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सुधारते. आपले हात आणि खांदे मजबूत होण्यास मदत होते. ओके, आता आपण करणार आहोत प्लँक. प्लँक करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण पोटावरती झोपणार आहे. दोन्ही पायांमध्ये नॉर्मल डिस्टन्स ठेवायचा आहे. दोन्ही हात एकमेकांना पॅरलल. तुम्ही हाताची मूठ बनवू शकता. इनहेल करायचंय आणि एक्झेल करत आपले हिप्स वरती उचलायचे. समोर पाहायचंय. नॉर्मल ब्रीदिंग. रिलॅक्स. प्लँकने आपल्याला काय बेनिफिट्स होतात? सगळ्यात पहिले आपल्या जी पोटावरची चरबी आहे, आपले थाईज आहेत, ते सगळं टोन करण्यास मदत होते. पोटांचे मसल्स आणि आपली कोर मजबूत होते. शरीरातील जी अतिरिक्त चरबी आहे बॉडीवरील कुठली पण, ती कमी होण्यास मदत होते. संपूर्ण शरीराला एक ताकद मिळते. त्यामुळे प्लँकचे आपण 30 सेकंडचे 3 सेट करणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक सेट नंतर मकरा आसनमध्ये रिलॅक्स करणार आहोत. अजून एकदा आपण करणार आहोत. पहिल्यांदा 10 सेकंड, मग 20 सेकंड आणि मग हळूहळू 30 सेकंड होल्ड करायचं आहे. आता आपण करणार आहोत सेतुबंधासन. सेतुबंधासन करण्यासाठी आपले पाय आपल्या हिपच्या जवळ आणायचे आहेत. असे पायांना पकडायचं नाहीये, कारण तुम्ही बिगिनर्स आहात, त्यामुळे पकडायचे नाहीयेत. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही पकडू शकता. दोन्ही हात जमिनीवर ठेवून द्यायचेत. इनहेल करायचं आहे आणि एक्झेल करत आपले हिप्स वरती उचलायचे. आपली चिन चेस्टला लावायची. सेतुबंधासन तुम्ही 30 सेकंडचे 3 सेट करणार आहोत. ह्याला आपण ब्रिज पोज असे सुद्धा म्हणतो. याने काय होते? आपली पाठदुखी कमी होते. त्याचबरोबर जो आपला मणका आहे तो लवचिक होण्यास मदत होते. हृदय आणि आपले फुफ्फुसे यांची कार्यक्षमता वाढते. त्याचबरोबर संपूर्ण शरीराला एक आराम मिळतो. ज्या मुलींना पण इरेग्युलर पिरियड्स आहेत, PCOD PCOS आहे, त्यांनी सेतुबंधासन डेली करायला हवे.
डाव्या साईडने उठणार आहोत. आता आपण करूया एक प्राणायाम. यासाठी जसं तुम्ही कम्फर्टेबल आहे तसं बसा. मी पद्मासन मध्ये बसते. तुम्हाला वज्रासन, सुखासन, नॉर्मल मांडी घातली तरी चालेल. दोन्ही हाताच्या ज्ञान मुद्रा. आज आपण करणार आहोत कपालभाती प्राणायाम. यासाठी श्वास घ्यायचा आहे आणि आपण पोटातून बाहेर आपल्याला श्वास काढायचा. असा नॅचरली श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला फोर्सफुली आपला श्वास बाहेर काढायचा आहे. लाईक आपण एका इनहेल मध्ये 30 स्ट्रोक काढणार आहोत. इनहेल, श्वास घ्या. स्टार्ट. इनहेल, श्वास घ्या. स्टार्ट. रिलॅक्स. प्राणायाम झाल्यानंतर आपण नॉर्मल ब्रीदिंग करणार आहे. तुम्ही बिगिनर्स आहात म्हणून तुम्ही 30 स्ट्रोक करायचे. जसं जसं तुम्ही पुढे जाल 30, 50, 60 असे तुम्ही स्ट्रोक वाढू शकता. 2 ते 3 राऊंड पण करू शकता. कपालभातीचे बेनिफिट्स म्हणजे आपला जो शरीरातील विषारी वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर टाकण्यास मदत होतं. आपलं डायजेशन सुधारतं, मन शांत होतं आणि आपण एका पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट ठेवू शकतो. याने आपली एनर्जी सुद्धा वाढते. सगळ्यात लास्ट आपण शवासन करणार आहेत. शवासन करण्यासाठी पायामध्ये गॅप, हाताचे तळवे आकाशाकडे, मान एक साईडला झुकलेली, पूर्ण बॉडी रिलॅक्स. शवासन केल्याने आपल्या शरीराला आणि मनाला संपूर्ण विश्रांती मिळते. त्याने आपला तणाव कमी होतो, त्याचबरोबर थकवा देखील कमी होतो. याने आपली ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्यामुळे आपण जेव्हा पण योगा करतो त्यानंतर शवासन 5 मिनिट शेवटी नक्की करायचं आहे. आय होप तुम्हाला माझी ही सिरीज आवडत असेल. अशा अजून सिरीजसाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.